तर नमस्कार मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज आपल्याला सुट्टी आहे. तर आज स्पेशल असं तुम्हाला एक रेसिपी बघायला भेटणार आहे आपल्याकडून. तर कॅमेरा सेट करून द्या. एक स्पेशल अशी उत्कृष्ट अशी रेसिपी मी आज बनवणार आहे, जी आपल्या नेहमीच्या जेवणामध्ये असते. तिखट डाळ गोडी डाळ खायला मजा येते. उपवासाच्या वेळेला आपण गोडी डाळ बनवतो आणि तिखट डाळ मोस्टली उपवासाला चालते का माहिती नाही, पण बनवतो. आवडते, चांगली लागते, एकदम खायला मजा येते. आणि चालू आहे सगळं सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे. ते बघू शकता तुम्ही. डाळ आणलेले आहे, टोमॅटो ठेवलेले आहे, प्रॉपर कोथिंबीर आणलेली आहे, कुकर तयार आहे. आपण डायरेक्ट शिजवणार आहे कुकरमध्ये. डायरेक्ट एकदाच कुकरमध्ये लावायची, फोडणी वगैरे देऊन, आणि नंतरला जरा वाफेवर शिजवून जो कुकरमध्ये ती अशी हे होते, तिच्या वाफेने शिजून तिला जी टेस्ट येते ना, त्या टेस्टला काय बोलायचं, म्हणजे एकदम उत्कृष्ट अशी तिला चव येते. आणि ती चव आज आपण आजमावणार आहोत. आपल्याला आई रेसिपी सांगणार आहे, गायडन्स देणार आहे कसं बनवायची ते. आई त्याच्यामध्ये माहेर आहे, एकदम वर्षानुवर्षांचा एक्सपिरियन्स असलेला आपल्या आईंकडून आपण आज शिकणार आहोत कशी बनवायची तिखट डाळ. तर बघूया आपण पुढची रेसिपी. तर टोमॅटो वगैरे कापून घेतो मी, तुम्हाला दाखवतो टोमॅटो वगैरे कसा कापायचा. तो कापायला येत नसेल तर माझ्याकडून शिकून घ्या जरा, कसा कापायचा तो. एकदम पद्धतशीर कापायचा, एकदम बारीक वगैरे कसा लागतो ना तो मी दाखवतो कसा कापतात तो. ठीक आहे मित्रांनो, आता आपण सर्वात आधी टोमॅटो कापून घेणार आहोत. एकदम पद्धतशीर मी तुम्हाला दाखवतो कसा कापायचा. तुमच्या सुरीला आहे ना अशी काटेरी धार पाहिजे. काटेरी धार असेल ना तर कापायला मजा येते. कापण्यामध्ये जी मजा आहे ती जाऊन द्या, बोलत नाही जास्त टॉपिक. कापायला मजा येते सुरीमध्ये. एकदम तर बारीक असं कापून घ्यायचं, फोडणीला द्यायचं असं. आणि नंतरला मग एकदम चौकोनी झाला पाहिजे, एकदम चौकोनी मावं. मग त्याला असं एकदम अजून चॉप करून घ्यायचं प्रॉपर. कटिंग स्किल पाहिजे तुमच्याकडे. कटिंग जेवढा प्रॉपर करणार ना तुम्ही, तेवढा मग तुमचं जेवण आहे ते एकदम बघताना असं सुंदर असं वाटतं. तुम्ही काहीतरी किंग बनवता, किंग बादशाह काहीतरी अशी रेसिपी बनवता असं वाटला पाहिजे तुम्हाला. टोमॅटो असा पद्धतशीर कापायचा एकदम लेवल टू लेवल. आणि नंतरला मग त्याला आपल्याला हे करून घ्यायचं. टोमॅटो बारीक कापून झालेला आहे. आणि आता ऍड आलेली आहे. आई जरा ऍड देते माझ्यावर, आईची ऍड आलेली आहे. आणि नंतरला मग त्याच्यानंतरला आता आपल्याला करायचे, ही आपली डाळ आहे, मूग डाळ आणि तूर डाळ यामध्ये मिक्स आहे. आई मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स आहे ना, एकदा कन्फर्म करून घेतो. तशी मूग डाळ आणि तूर डाळच आहे, मीच आणतो, मला माहिती आहे मूग डाळ आणि तूर डाळच असते. तूर डाळ ही लातूरचीच पाहिजे. लातूर तूर डाळ म्हणून भेटते, डीमार्ट मध्ये भेटते, ती वालीच वापरा तुम्ही, कारण का त्यानेच जेवण चांगलं बनतं. आता तिला आपण धुवून घ्यायचं एकदम पद्धतशीर. पाणी टाकायचं एकदम मीठ. आणि नंतरला चांगली अशी धुवून घ्यायची. याच्यामध्ये कशी माती वगैरे, याच्यामध्ये किटाणू वगैरे असतात ते सगळे निघून जातात. माती वगैरे टाकून, माती टाकायची नाही, मातीने किटाणू सगळे निघून जातात धुतल्याने. आता बघा हा एक किटाणू मला वरती आला बघा. याला उवा नाही बोलतात, याला हे बोलतात काय, ठोकळा नाही, याला काय बोलतात, टोका बोलतात त्याला. टोका आलेला होता तर त्याला काढून टाकायचं. डाळीमध्ये कुठेतरी लपलेले असतात ते, एकदम त्यांना पण खायचं असतं ना, त्यांना पण जीवन असतं त्यांच्यासाठी. म्हणून डाळ चांगली धुवून एकदम स्वच्छ अशी एकदम चकाचक धुवायची. त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता किती हे आलेलं आहे, काय बोलतात, जीवनसत्वच असते खरं म्हणजे. पाणी खायचं असतं आपल्याला, चांगलं असतं जीवनसत्व, सात्विक पाणी असतं एकदम प्रॉपर असं. आणि काय नाही, चालतं. आता धुवून घ्यायचे आपल्याला, किटाणू वगैरे त्याच्यात राहतात सगळे म्हणून. पण किटाणूंमधून पण टेस्ट एक येते, किटाणूंमुळे आपल्याला पण काय टेस्ट येते. किटाणू खायचे, तेच खायचे. किटाणूंमध्ये एक वेगळी टेस्ट असते, खाण्याची मजा वेगळी असते. परत एकदा धुवून घ्यायचे डाळ. 2 टाइम डाळ धुवायची, 2 टाइम 3 टाइम धुवायची, 3 टाइम.
3 टाइम धुतल्याने त्यातले 3 जीवनसत्व कमी होतात आणि 3 कीटाणू मरून जातात. त्याच्यामुळे 3 टाइम धुवायचं. डाळ 2 टाइम धुतलात तर तुमची डाळ प्रॉपर होणार नाही. 3 टाइमच धुवा प्रॉपर. 3 टाइम धुतलेले, 2 टाइम धुतले. त्यातलं पाणी सगळं असं स्टार्च बोलतात त्याला, स्टार्चला असं काढून आपण लावून घेणार आहोत साईडला. नंतर 3rd टाइम आपण धुवून घेत आहोत. 3rd टाइम धुताना तुम्हाला असं फील झालं पाहिजे की डाळ आहे ना ती तुमची थोडीफार नरम मऊ लागायला पाहिजे. म्हणजे तुम्ही प्रॉपर धुताय. धुण्याची पण पद्धत असते. डाळ धुण्याची प्रॉपर अशी हे असते, पद्धत असते. धुतली गेली. आता आईने वॉर्निंग दिले, मास्टर शेफने वॉर्निंग दिले की डाळ धुतली गेलेली आहे, नाही तर इथे शिजून जाईल डाळ. मला असं वाटतंय आता तशी धुवून घ्यायची प्रॉपर. पाणी ठेवायचं आहे टाईमवर? नको, नाही पाणी ठेवायची नाही. वॉर्निंग मास्टर शेफने सांगितलेलं आहे. डाळ बघू शकता एकदम अतिशय सुंदर अशी धुतली गेलेली आहे. इथे आपलं कांदा नाही, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरा आणि राई घ्यायचा. जिरा आणि राई फोडणीला टाकणार. इथे आपला कुकर लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट शिजवणार आहे. कुकरमध्ये ना अशी डायरेक्ट त्याला तडका वगैरे देऊन डाळ टाकणार. त्याच्यामध्ये त्या डाळीला पाणी वगैरे टाकून पाणी वगैरे टाकून झाकण लावणार. 3 शिट्या मारायच्या. 3 जास्त होतं. ठीक आहे. 2 शिट्या मारायच्या. 2 शिट्या मारल्या की डाळ एकदम प्रॉपर अशी शिजणार आणि मग त्याला दाखवणार. वाटीमध्ये घेऊन दाखवणार. सगळं बघायला भेटणार तुम्हाला. फक्त तुम्ही बघत राहा. 1 चमचा तेल टाकलंय. 1 चमचा तेल टाकलंय बघू शकता. थोडं वाईड अँगल मध्ये स्विच करतो आपण. इकडे दाखवतो काय काय घालायचं. 1 चमचा हे टाकलेलं आहे. आणि आता तेल टाकल्यानंतर याला थोडंसं सगळीकडे पसरवून घ्यायचं. तेल सगळीकडे पसरलं गेलं पाहिजे प्रॉपर. तेल पसरणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर जिरा टाकायचं. जिरा किती टाकायचं? जरासं जिरा टाकायचं आपल्याला. आहे आपल्याकडे पण ते काढलेलं नाही. म्हणून आपण डायरेक्ट रॉ जिरा घेतलाय वाटीमध्ये. जिरा टाकलेलं थोडंसं. तर राई टाकल्याने काय होते, ते राई म्हणजे अशी गोलगोल असते. राईचं तेल बोलतात ना तसं. माहिती नसेल तर सांगतो. काय काय आपले व्ह्युअर्स असतात. आणि तेल उडाला. लसूण टाकलेलं आहे. तुमचं तेल असं हाताला थोडं उडायला पाहिजे. जेवढे चटके लागायला पाहिजे. आधी हाताला त्याच्याकडे मध्ये मिळत हवा असं दूर आला पाहिजे प्रॉपर. हे जास्त लावा आधी ते असं झालं. आधी असं मास्टर ते बोला मेन मास्टर. बघ थोडीशी लाल होता हिंग टाक. लसूण लाल व्हायला पाहिजे. थोडीशी लाल झाली पाहिजे. लाल झालेली हिंग टाक जरा. आता हिंग टाक. आई धडाधड मेनू देत आहे मला. हिंग टाकल्याने जेवणाला चव येते. हळद टाकायची. चमचा घे बारका इथला चमचा घेऊन चमच्याने टाकण्याचं कसं वाटेल ते बघायला लोकांना कसं वाटेल. नाही प्रॉपर सोफिस्टिकेटेड व्हिडिओ सोफिस्टिकेटेड झाली पाहिजे. अर्धा चमचा हळद. हळद आपण टाकलेली आहे. आणि आता 1 चमचा मसाला. 1 चमचा मसाला. थोडा स्लो गॅस करून घे. थोडा स्लो गॅस करून घ्यायचं. जळेल नाही तर. आणि तुम्ही धूर असा धूर आला पाहिजे. धूर आला की ताबडतोब एक्झॉस्ट लावायचा. धूर बाहेर जाऊन द्यायचा. लोकांना असं हे झालं पाहिजे. लोक स्मेलने पागल झाली पाहिजे. सावतांच्या घरात काहीतरी बनत आहे. सावतांची रेसिपी बनते काहीतरी. हे ह्याच्यात पाणी टाकलंय आणि हे टाकलंय. सांग टोमॅटो टाकलेला आहे त्याच्यात. आता ही जी आपली डाळ होती ना टोमॅटो टाकून भिजत जळेल ते टाकतो. आता जळेल टाकून घ्यायला पाहिजे. डाळ टाकते सगळी. सांगेपर्यंत जळालं असतं म्हणून मी लवकर टाकून घेतलं. आईच्या वॉर्निंग नुसार. आई मला कंटिन्यू धमक्या देते. तर आपण डाळ टाकून घेतल्या. वाटल्यास आपण नंतर तडका अजून स्पेशल द्यायचा काय तडका आहे. झाला आता. झाला तडका झाला. एकदम सोपी पद्धत आहे. काहीच नाही याच्यामध्ये. रेसिपीमध्ये काय वेगळं असं काय नाही. पाणी टाकले तांब्यातलं थोडंसं मिक्स करून घ्यायचं. दाखवायचं. ठीक झालं. आईने कॅमेरा थोडा हलवला. कॅमेराचा सेटअप पडलेला आहे. वाचला हातला. कॅमेरा वाचलेला आहे. आता कॅमेऱ्याला आपला जीव गमावा लागला असता पण कॅमेरा. पाणी वाजून टाकूया. थोडंसं थांबू.
आपल्याला थोडीशी डाळ बनवायची ना थोड्या माणसांसाठी. हा बस झालं. एक चमचा मीठ टाकते. मीठ आई टाकते कारण का मिठाचं आपल्याला प्रमाण माहिती नाही. हा अंदाज नाही. मीठ टाकलं. मीठ टाकलेलं. आता कोथिंबीर टाकून दे आणि कुकरची झाकण लावून घे. ठीक आहे. तर कोथिंबीर आपण टाकणार. कोथिंबीर अशी गार्निश करून टाकायची वरून अशी गार्निश हा शब्दच वापरला पाहिजे जेव्हा तुम्ही डाळ बनवता ना. गार्निशच कारण का गार्निशिंग इम्पॉर्टंट आहे. समजलं? नाही समजलं तर माझ्याकडे या. मी तुम्हाला प्रॉपर ट्युटोरियल देईन की डाळ कशी बनवायची ते. आणि नंतरला मग तुमची डाळ अशी दिसली पाहिजे बघा. अशी तुमची डाळ दिसली पाहिजे. कशी दिसते? प्रॉपर दिसते. कुकरचं झाकण लावून घे. आता कुकरचं झाकण लावायचं आपल्याला. तो कुकरचं झाकण लावायची पण पद्धत आहे. मी तुम्हाला पद्धत दाखवतो. तर कुकरचं झाकण कसं लावावं आपण. तर कुकर तुमच्याकडे ना छोटावालाच पाहिजे. हा वालाच कुकर पाहिजे. नाही तर तुमच्याकडे डाळ अशी बनणार नाही. नाहीतर तुम्ही माझी रेसिपी बघणार आणि मग बनवायला जाणार आणि बोलणार की कल्पेशने जी रेसिपी सांगितली तशी बनतच नाही. तर ते तुमची चुकी आहे. तुमची मिस्टेक आहे. हा वाला कुकर माझ्याकडून घेऊन जा. 200 रुपये भाडं आहे कुकरचं. तुमचं एकदम प्रॉपर अशी रेसिपी बनते. कारण का या कुकरमध्ये ना कुकरच किंग आहे. आई गॅस फास्ट ठेवायचा की स्लो ठेवायचा? फास्ट ठेवायचा. थोडासाच लो ठेवायचा. म्हणजे एकदम मंद आचेवरती आपल्याला शिजायचं. मंद आचेवर बनवताना असे शब्द वापरायचे तुम्हाला चवीनुसार. मीठ मंद आचेवर म्हणजे एकदम ब्लॉगर लोक वापरतात ना तसे शब्द. सोफिस्टिकेटेड शब्द वापराल तरच तुमची डाळ प्रॉपर बनणार आहे. नाहीतर डाळ नीट बनणारच नाही. डाळीला काही महत्वाचं नाही. नाहीतर डाळीमधले जीवनसत्व सगळे असे जिवंत राहिले पाहिजे. आता आपण हे ठेवलेलं आहे. आता फक्त आपण वाट बघणार आहोत. फक्त वाट बघायची. डाळ शिजली. कुकर लगेच नाही खोलायचा. थोड्या वेळानंतर खोलायचा. कुकर खोलला की डाळ परतून घ्यायची. एकदम अशी मिक्स करून घ्यायची. तडका वगैरे काय द्यायची गरज नाही. डायरेक्ट आपण तडका दिला डाळीला. तडका दिला डायरेक्ट त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून सगळं म्हणजे लसूण टाकून हिंग वगैरे प्रॉपर थोडंसं राई वगैरे टाकलं. तेल उडतं अंगावर हातावर. चटके बिटके लागले पाहिजे एकदम. त्यानंतरला डाळीला जी आपण धुतलेली 3 वेळा त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. टोमॅटो वगैरे टाकून तिला मिक्स करून द्यायची. नंतरला थोडं पाणी ऍड वगैरे करायचं. मीठ वगैरे टाकून घ्यायचं आणि झालं. कुकर लावून टाकायचं. संपला विषय. एवढंच आहे. आता झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवणार कशी झालेली आहे रेसिपी. आणि तुम्हाला आवडल्यास आमच्या रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही केलं तरी काय फरक नाही पडत. बेल दाबा. आई बोलते बेल दाबा. बेल आयकॉनला क्लिक करा. आणि ठीक आहे भेटूया आपण नंतर. जर भांडी बिंडी घासायला लागले तर भांडे पण घासायचे. काय हात लावायचे.